हाय गाईज, वेलकम टू प्रियांकाज आर्ट अँड क्राफ्ट. आषाढ महिना सुरू झाला की चाहूल लागते ती आषाढी एकादशीच्या आगमनाची. आणि आषाढी एकादशीसाठी सर्वजण अतिशय उत्सुक आहेत आणि भक्तिरसामध्ये रंगण्यासाठी तयार असताना, उत्सुक असताना छोट्या मुलांच्यासुद्धा शाळेमध्ये आषाढी एकादशीची वारी थीम आणि तो सण साजरा केला जातो. तर त्याच्यासाठी छोट्या मुलांना विठ्ठल वेशामध्ये तयार करण्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत हा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण विठ्ठलाची जी मुकुट आहे तो मुकुट आणि त्याची कर्णफुले आपण बनवणार आहोत. आणि हे सर्व बनवताना आपण मटेरियलसुद्धा घरातल्या अगदी आपल्या घरात सहज उपलब्ध होईल असे यूज करणार आहोत. तर चला सुरुवात करूया हा मुकुट बनवायला. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा मुकुट बनवणं शिकवणार आहे. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्या मुलांच्या डोक्याच्या साईडची मी एक इथे कुंडी घेतलेली आहे, त्यानंतर एक बाऊल घेतलेला आहे. सर्व मटेरियल हे प्लास्टिकचे यूज केलेले आहे, जेणेकरून तो मुकुट जो आहे तो हेवी होणार नाही आहे. तर आपण एक कुंडी घेतलेली आहे, कुंडीच्या वरती एक प्लास्टिकचा बाऊल ठेवलेला आहे आणि बाऊलच्या वरती एक आईस्क्रीमचा जो रिकामा डब्बा असतो प्लास्टिकचा तो यूज केलेला आहे. आणि त्याच्यावरती शेप देण्यासाठी आपण ऑल आउट लिक्विडचे हे वरचे झाकण आपण इथे यूज केलेले आहे. तर हे सर्व आपल्याला आता गोल्डन कलरमध्ये कवर करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण गोल्डन लेस इथे यूज केलेली आहे. ही गोल्डन गोटापट्टी लेस आहे. तर अतिशय स्वस्त अशी ही लेस मिळते, तर ही लेस तुम्ही यूज करू शकता. हीच लेस वापरावी असं काही नाही आहे. तर तुम्ही इथे गोल्डन कागदसुद्धा यूज करू शकता, परंतु लेस ही चिटकवायला अतिशय सोपी जाते, त्यामुळे मी इथे लेस यूज केलेली आहे. तर पूर्ण आपण हे सर्व एकत्र एकावर एक चिटकवून घेतलेले आहे ग्लुगनच्या सहाय्याने आणि त्याच्यावरती ही लेस आपण चिटकावून घेतलेली आहे. तर लेस तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती कोणतीही गोल्डन लेस तुम्ही इथे यूज करू शकता. तुमच्या साड्यांची लेससुद्धा तुम्ही यूज करू शकता. इथे आपल्याला हे सर्व जे आहे आपण शेप तयार केलेला आहे त्यावरती अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण कवरअप करून घ्यायचं आहे लेसने. त्यानंतर वरच्या साईडला सुद्धा मी एक लेस इथे चिटकवून घेत आहे. तर मोठ्या साईजची जी लेस आहे ती आपली अशा पद्धतीने बघा इथं बसत नाही, तर त्याच्या शेप जो आहे तो आपला परत दिसून येत नाही. त्यामुळं वरच्या बाजूला आपण इथे फक्त डोरी लेस आपण वरच्या बाजूला इथे चिटकवून घेणार आहोत. तर पूर्णपणे आपलं इथे डोरी लेसने चिटकवून झाल्यानंतर वरच्या बाजूला आपण जे प्लास्टिकचं झाकण यूज केलेलं होतं ते पण इथे चिटकावून घेणार आहोत. त्याला पण आपण पूर्ण डोरी लेस अशा पद्धतीने चिटकावून घेतलेली ऑलरेडी. मध्ये जो गॅप राहतो तिथं पण आपण स्टोनचे जे पॅचेस मिळतात ते इथे यूज करणार आहोत. तर ते स्टोनचे पॅचेस मी इथे चिटकावून घेत आहे, ज्याच्या बाजूने अशा पद्धतीने मोतीचा लुक आहे. त्यानंतर वरच्या बाजूला एक मोठ्या आकाराचा मोती आपण इथे चिटकावून घेत आहोत. तर इथे तुम्ही हे सर्व सेम मटेरियल यूज करावे असे काही नाही. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते पॅच तुम्ही यूज करू शकता. तुमच्याकडे अवेलेबल असणाऱ्या लेस तुम्ही यूज करू शकता. लटकन असणारी ही लेस मी खालच्या बाजूला इथे यूज केलेली आहे. त्यानंतर वरच्या बाजूला आपण गोल्डन लेस इथे चिटकावून घेणार आहोत. तर तुमच्याकडे जे मटेरियल आहे ते सर्व तुम्ही इथे यूज करू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या सामानामधून तुम्ही हे डेकोरेशन करू शकता. तर हा जो मुकुट आहे अगदी लाईटवेट तयार होतो, अतिशय व्यवस्थित आपल्या मुलाच्या डोक्यावर बसतो. तो कुंडी घेताना फक्त तुम्ही तुमच्या मुलाच्या डोक्याच्या साईडची इथे यूज करायची आहे आणि वरचा बाऊलसुद्धा त्याच हिशोबाने जसा आकार मुकुटचा आहे त्या पद्धतीने तो आपल्याला इथे मेंटेन करून घ्यायचा आहे. तर बघा मी याच्यावरती वेगवेगळ्या टाईपचे पॅचेस वगैरे चिटकवत आहे. तर तुमच्याकडे अवेलेबल असणारे तुम्ही पॅच इथे लावू शकता. आणि इथे मी मण्यांची एक लाईनसुद्धा लावून घेतलेली आहे. तर हे मणी माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी लावलेले आहेत. तर तुम्ही इथे मोतीची लाईन पण लावू शकता. अशा प्रकारचे विठ्ठलाचे मुकुट जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल नसतात, त्यामुळं अगदी सेम विठ्ठलाच्या मुकुटसारखं लूक आणण्यासाठी आपण इथं सर्व हे घरच्या घरी बनवलेले आहे. मध्यभागी मी स्टोन असावा म्हणून ही साडी पिन इथे लावून घेतलेली आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीचे मोठ्या आकारचे स्टोन असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. जर लेसेस अवेलेबल नसतील तर तुम्ही इथे गोल्डन पेपर पण यूज करू शकता आणि त्यावरती साधे स्टोन चिटकवून घेतले तरीसुद्धा चालेल. तर त्याचासुद्धा लुक अतिशय सुंदर येतो. तर बाजूने आपल्याला याला लटकनसुद्धा लावून घ्यायचे आहे. तर इथं आपण पॅच जे आहेत ते सर्व इथे एक एक करून चिटकवून घेत आहोत. अशा प्रकारे पॅच चिटकवल्यामुळे आपल्या या मुकुटमध्ये कलर पण ॲड होतील आणि हे स्टोनचे पॅच असल्यामुळे याचा लुकसुद्धा अतिशय सुंदर असा येतो. तर मुलांना अगदी कॅरी करायला सोप्या असा हा मुकुट तयार होतो. अशा प्रकारचे मुकुट मार्केटमध्ये रेडीली अवेलेबल नसतात आणि जे अवेलेबल असतात ते रेंटने अवेलेबल असतात. तर एका दिवसाच्या वारीच्या थीमसाठी आपण तेवढे आणणं किंवा सगळ्यांनाच ते रेंटनी पण मिळतील, अवेलेबल होतील एकाच वेळेला असं होऊ शकत नाही. सगळ्या शाळांना ते लागत असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी अगदी इझिली हे सर्व बनवू शकता. तर मी इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे. तर त्याचा आपण काही माशाचा आकार काढून घेतलेला आहे अगोदर पेन्सिलने आणि मग त्याचा कटआउट आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर साडीच्या बॉक्सचा पुठ्ठा पण तुम्ही इथे यूज करू शकता. तर त्याचं असं कटआउट तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर याच्यावरती आपल्याला गोल्डन पेपर इथे चिटकवून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूचे अशा पद्धतीने आपण 2 माशाचे शेप इथे काढून घेतलेले आहेत आणि त्यावरती आपण फॅब्रिक ग्लू किंवा फेविकॉलने तुम्ही इथे चिटकवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे सेम माशाचा आकार अगदी तुमच्या मुलाच्या कानापासून खांद्यापर्यंत जेवढा आकार लागतो तेवढा सेम आकार तुम्ही इथे कट करून घ्यायचा आहे. दोन्ही मी इथे चिटकवून घेत आहे.
पूर्णपणे हे सर्व अतिशय फाईनली आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्रा भाग राहता कामा नये, नाहीतर आपला माशाचा शेप आहे तो बिघडून जाईल. तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अगदी काही वेळामध्ये तुम्ही हे घरच्या घरी अगदी बनवू शकता आरामात. तर बघा, इथं आपण माशाचा आकार इथं कट करून घेतलेला आहे आणि याला डेकोरेट करण्यासाठी बाजूने आपण पॅचमध्ये लावणार आहेत. बाजूने आपण स्टोनची लेससुद्धा इथे ॲड करून घेणार आहोत. तर तुम्हाला जे आवडेल ते सर्व स्टोन आपण इथे तुम्ही लावून घेऊ शकता. तर मी इथे फॅब्रिक ग्लूने हे स्टोन चिटकवून घेत आहे. फॅब्रिक ग्लूनेच घ्या, कारण ही लेस जी आहे ती ग्लू गनने चिटकवताना प्रॉब्लेम येतो. तर अशा पद्धतीने फॅब्रिक ग्लूने अगदी सावकाश हाताने हे सर्व लेस आपल्याला बाजूने चिटकवून घ्यायचे. असे आपले पॅचेस इथे रेडी झालेले आहेत. तर त्यानंतर याला कानात घालण्यासाठी आपल्याला छिद्र करून घ्यायचं आहे आणि त्याला जम्परिंगच्या सहाय्याने आपल्याला हँगर जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून हे इयरिंग जे आहे ते कानात घालता येतील. हे आपण पुठ्ठ्यावर बनवलेले आहे, पातळ पुठ्ठ्यावर, त्यामुळे हे पण हेवी होत नाहीत कानांना मुलांच्या. तर अतिशय इझिली ते कॅरी करू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे इयरिंगचं लूप याला जोडून घेतलेलं आहे. तुमच्याकडे अशा पद्धतीचे हुक नसेल तर तुम्ही तुमचे साधे सिंपल इयरिंगसुद्धा यामध्ये ॲड करून घेऊ शकता आणि मागे अशा पद्धतीने फिरकी लावून घेऊ शकता. तर असे आपले हे इयरिंग पण रेडी झालेले आहे. माझ्या मुलाच्या शाळेमध्ये वारीच्या सोहळ्यासाठी त्याला विठ्ठल वेषामध्ये रेडी करताना मी हे मुकुट आणि इयरिंग बनवलेले आहेत. तसेच धोतरसुद्धा मी साडीचं नेसवलेलं आहे. तर तुम्हाला हा विठ्ठलाचा लूक कसा वाटला आणि ही मुकुट बनवण्याची आयडिया जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच क्रिएटिव्ह ज्वेलरी मेकिंग आयडियाजसाठी चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.